महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे व सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे बांधकाम कामगार रोहिणी अनिल गायकवाड यांच्या 2 पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यश आले। गोरगरिबांसाठी रात्रंदिवस झटणारे, जनतेच्या हक्कासाठी नेहमी सज्ज असलेले समाजसेवक बापू करंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे गायकवाड परिवाराकडून मनपूर्वक अभिनंदन व आभार। महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेकडून आज रोजी रोहिणी अनिल गायकवाड यांचे 2 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम ज्या संघटनेकडून आज रोजी झालेलं आहे। तर आज गायकवाड परिवाराकडून आम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले परिवाराकडून। तर आज रोजी सांगण्याच्या एवढ्या संघटनेच्या माध्यमातून की जे गायकवाड दाम्पत्यांचे जे विद्यार्थी आहेत, ज्या MBBS मध्ये ह्या दीदीचं व्यवस्थितरित्या शिक्षण चालू आहे, तर तिच्या पुढील शिक्षणासाठी आम्ही संघटनेकडून तिला शुभेच्छा देतो व असंच आपल्या समाजातून असे अनेक MBBS विद्यार्थी निर्माण व्हावे व जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे समाजातील की आज या दीदीचं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण आज MBBS हे विषय हा आपल्या समाजातून एवढा मोठ्या प्रगतीपथावर आज विद्यार्थी आपले कार्य करत आहे, याचा एक आम्हाला अभिमान आहे। आणि आज त्या दीदीचा आम्ही संघटनेकडून पुढील वाटचालीसाठी तिला आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेद्वारे माझी आई मिथिला संजय वाडीकर आणि मी स्मृतिका संजय वाडीकर तर महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार संघटनेचे आभार व्यक्त करतो। मला 60,000 स्कॉलरशिपचा लाभ भेटल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि संघटनेचे आभार व्यक्त करतो। मी मोहित मोहनवाळ सध्या 2य वर्ष इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे। तर मी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना यांचा अत्यंत आभारी आहे, कारण मला शैक्षणिक खर्चासाठी जी शिष्यवृत्ती लागत होती ती या संघटनेने मंजूर करून दिली। आणि खास करून श्री अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे तसेच शहर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर आळगीकर यांचाही आभारी आहे। धन्यवाद।